कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंगळी इथं 6 मोठ विहिरीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक मुरुम घसरला आणि 25 टन वजनाचे पोकलँड मशीन हे 70 फूट खोल विहिरीत कोसळले। या दुर्घटनेमध्ये ऑपरेटरसह 2 जण पाण्यात बुडाले। मात्र ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। सिंता भारती आणि आशिष शर्मण अशी जखमींची नावं आहेत। त्यांच्यावर हुपरीमधल्या खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी पोटातलं दूषित पाणी बाहेर काढून निरीक्षणाखाली आता त्यांना ठेवलेलं आहे। तर विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी 3,42,00,000चा निधी मंजूर आहे आणि काम सुरू असताना हा सगळा प्रकार घडला। पोकलँड बाहेर काढण्यासाठी आता क्रेन बोलावण्यात येणार आहे। दरम्यान लगतच्या रस्त्याला आणि मशिदीला भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे आता ग्रामस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे।